सो हे गाईज, वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. तर आजचा व्हिडिओ असणार आहे हेअरस्टाईल स्पेशल. तर मी माझे हेअर मस्त सेट करून घेतले आहेत. तर मी आज जेव्हा मी बाहेर जाते या कुठे फिरायला जाते, कुठेही तुम्ही ऑफिसला जाता या क्लासला जाता या तुम्ही कॉलेजला जाता, तेव्हा ही हेअरस्टाईल तुम्ही प्रिफर करू शकता. म्हणजे मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे की मी कोणत्या कोणत्या हेअरस्टाईल प्रिफर करते. सो आजचा ब्लॉग हाच असणार आहे. तर चला चालू करूया ब्लॉग. सो गाईज, फर्स्टली तुम्हाला तुमचे पूर्ण हेअर कोम करून घ्यायचे आहेत. बिकॉज हेअर असे 2 सेक्शन्स मध्ये करून ते कोम करून घ्यायचे आहेत. मी माझे ऑलरेडी हेअर जे आहेत ते कोम करून घेतलेले आहेत. तर हे 2 सेक्शन मध्ये असे झालेले आहेत. तर फर्स्ट हेअरस्टाईल जी आहे ती तुम्हाला तुमची ही जी मिडल लाईन आहे तिथून थोडी ही अशी घ्यायची आहे आणि इथे तुम्हाला 2 पार्ट्स मध्ये हे सेक्शन जे आहे हे असे पकडायचे आणि इथे तुम्हाला रबर बँडने टाइटली हे करायचे. हे झालं फर्स्ट. ओके, तर हे असे दिसतात. आता मी सेकंडली पण सेम या साइडचे पण करते. सेम तुम्हाला जसं हवंय सेम टाइट करून घेतले. त्याच्यानंतरला तुम्हाला हे जे कोणी तुम्ही जे टाइट केली आहे सी हे आहे, तर ह्याच्यामध्ये तुम्हाला थोडस सी हा जो आहे तेच तिथून हे असं फोल्ड करून घ्यायचं आणि हे जो सेक्शन आहे तो स्मूथली बाहेर काढून घ्यायचा आहे. असा सी हे बघा, हे असं दिसणार. सेम अपोजिट साइडला पण तुम्हाला करायचं आहे. खूप डिफिकल्ट टास्क आहे मिडल पार्टिशन. सो सेम हे मी करून घेतलं आहे आणि हे थोडं कोम करून घ्यायचं. मी माझे दोन्ही सेक्शन जे आहेत ते कोम करून घेतले आहेत. सो ही हेअरस्टाईल जी आहे ही अशी दिसते. सो हा आहे फर्स्ट. आता मी सेकंड दाखवते. ओके, सो गाईज, जी सेकंड हेअरस्टाईल आहे ती खूप बेस्ट आहे आणि खूप इझी आहे. ते तुम्ही विदाउट कोम पण यूज करू शकता. आता माझ्याकडे हा हार्ट शेपचा क्लिप आहे, क्लचर बोलतात ह्याला, हे क्लचर आहे. तर मी ह्याच्याने आता हेअरस्टाईल करणार आहे. तर मी हमेशा हे जे आपले हँड्स असतात हे हँड्सने मी असे हेअर्स घेते आणि मी कुठेही जाते तेव्हा मी असेच हेअर प्रिफर करते. मी कोम यूज नाही करत. सी तुम्हाला हे असं सेक्शन घ्यायचं आहे. सी मी दाखवते क्लोज येऊन. हे सेक्शन घेतल्यानंतर आता मी टर्न होऊन तुम्हाला दाखवते की टर्न होऊन तुम्हाला कसं टाय करायचं. हे टर्न झाल्यानंतर तुम्हाला हे जे आहे ते हा जो हँड आहे तुमचा हा असा घालून हे असं वरती करून हे असं टाय करायचं आहे. असं सी हा आहे तुमचा सेक्शन आणि ही आहे तुमचे हेअर्स. सो ही आहे सेकंड. आणि तरी हे झाल्यानंतर तुम्हाला थोडेसे हे जे हेअर्स आहेत ते असे खोलायचे आहेत. हा आहे सेकंड. खूप मस्त वाटतो. सी तुम्ही हर साइडने तुम्हाला ना खूप छान वाटतो. हा आहे सेकंड. आता थर्ड मी तुम्हाला दाखवते. ओके, सो गाईज, आता मी तुम्हाला दाखवणार आहे थर्ड हेअरस्टाईल. तर तुम्हाला यामध्ये कोमचा यूज करायचा आहे. हे जे मिडल वाले पार्ट आहे तो घ्यायचा आहे असा. ओके, ह्याच्याने सेम जे मी लास्ट ह्याच्यामध्ये दाखवलं ह्याच्यामध्ये तुम्हाला रबरचा यूज करायचा आहे. हे फर्स्टली मी थोडासा व्हॉल्यूम येण्यासाठी थोडस असं करतेय. ओके, आणि हे तुम्हाला इथे टाय करायचंय. सी असं टाय करायचंय
हा झाला फर्स्ट सेक्शन. इथे तुम्हाला थोडासा व्हॉल्यूम द्यायचा आहे हेड्सला. हे झालं फर्स्ट. सेकंडली तुम्हाला हे थोडस लूज करून घ्यायचं आहे. देन हे जे पोर्शनचे हेअर आहेत, हे हेअर आणि ते वाले हेअर थोडेसे मॅच करून टाय करायचे आहेत. ओके, हे टाय झाले आहेत. आणि ह्याच्यानंतरला परत मी तुम्हाला बॅकला होऊन दाखवते. त्याच्यासाठी तुम्हाला एक पिन पण लागणार आहे. तुम्ही ती पिन, मला ही जी अशी पिन्स असतात, हे पिन तुम्हाला यूज करायचं आहे. तर मी तुम्हाला दाखवते ट्राय करते. हा जो एक मिडल चा जो साईडचा हेअर आहे, हे असे हेअर तुम्हाला घ्यायचे आहेत आणि सेम हे तुम्ही असं रबरच्या बाजूने फोल्ड करायचं आहे. हा पिन दिसायला नको म्हणून तुम्ही इथे खाली लावू शकता. तर मी हा पिन लावून दाखवते. सो हे बघा, यूज बसला हा पिन. तुम्हाला हा पिन असा ही बघा, ही आहे हेअरस्टाईल. खूप छान वाटते. आणि हे तुम्ही फॉर्मल वर पण तुम्ही ही हेअरस्टाईल कॅरी करू शकता. तर ही झाली थर्ड. आता मी दुसरी तुम्हाला दाखवते. ती पण खूप छान आहे आणि त्यांना ओपन हेअर्स आवडतात, ती प्रिफर करू शकता. तर मी तुम्हाला दाखवते फोर्थ. गाईज, जी फोर्थ हेअरस्टाईल असणार आहे ती असणार आहे ओपन वाली. तर तुम्हाला फर्स्ट हे कोम करून घ्यायचे आणि हे हा जो पार्ट आहे ना, तो तुम्हाला असा ओपन ठेवायचा आणि हा थोडा बॅकला हे करायचा आहे. सो मी ती बॅकला करून घेते. सो फर्स्टली हा जो पोर्शन आहे तो तुम्हाला टाय करून घ्यायचा आहे. ओके, ती टाय करून घ्यायचं आहे. मागच्या वेळेस मी इथे टाय केलेलं. ओके, मागच्या फर्स्ट जो व्हिडिओ दाखवला त्यामध्ये मी इथे टाय केलेलं. आता मी हे लूप इथे ट्राय केलंय. ओके, तर हे इथे फर्स्ट आणि सेकंड जी आहे ती इथे. हे असे तुम्हाला टाय करून घ्यायचे. ही झाली टाय. सो हे बघा, हे असे टाय करायचे. हे आता पुढे येतात पण ते मी सेट करणार आहे. सो हे टाय केल्यानंतर हा जो पार्ट आहे तो असा लूज ऑलरेडी झाला आहे. तुम्हाला तो थोडासा टाईट करून त्याच्यामध्ये तुम्हाला असं थोडासा गॅप करून ही जी साईड आहे ती अशी फोल्ड करून इथे सेट करायची आहे. सी, पण इथे तुम्ही छोटे रबर यूज करू शकता. आता माझ्याकडे जे अवेलेबल होते त्याच्यामध्येच मी तुम्हाला दाखवलंय. सो हे झालेले आहे. ही आहे फोर्थ हेअरस्टाईल. सो मी मोस्ट ऑफ अशाच हेअरस्टाईल कॅरी करते. तर लास्ट हेअरस्टाईल मी तुम्हाला दाखवते, ती मी हमेशा तीच हेअरस्टाईल क्लासला जाताना प्रिफर करते. तर मी आता लास्ट वाली हेअरस्टाईल तुम्हाला दाखवते. सो गाईज, मी तुम्हाला बॅक साईडने दाखवते की ती कशी हेअरस्टाईल असते. सो दाखवते मी आता तुम्हाला. सो फर्स्टली तुम्ही हे तुमचे हेअर कोम करून तुम्हाला हा जो पार्ट आहे तो असा उचलायचा आहे. ओके, आणि तुम्हाला हे सेम इथून घ्यायचं आहे. ही जी तुमची हेअर्स आहेत इथून घ्यायचं आहे. तर हे तुम्हाला असं टाय करायचं. ओके, हे ट्राय केले, हे दोन असे घेतले आणि जी तुम्ही थर्ड लेअर घेणार असणार ती अशी घेऊन फक्त हाफ अशी बाहेर काढायची आहे आणि हे असंच ठेवून असं करायचं आहे. ओके, ही आहे लास्ट. खूप मस्त वाटते आणि हमेशा जेव्हा पण मी बाहेर कुठे जाते तर मी हीच कॅरी करते. खूप छान आणि नीट लुक येतो. सो गाईज, मी हे माझे हेअरस्टाईल्स आहेत जे मी कुठे पण जाते तेव्हा मी अशीच हेअरस्टाईल करते बिकॉज मला लॉंग आणि ओपन हेअर्सच आवडतात.
सो असेच माझे तुम्हाला व्हिडिओ बघायचे असतील, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. आणि आय थिंक माझा नेक्स्ट व्लॉग जो येईल ह्याच्यानंतर, हा पोस्ट केल्यानंतर जो व्लॉग येईल तो पण याच कपड्यावर असणार आहे, बिकॉज आता मी चालली आहे बाहेर. सो असेच माझे व्हिडिओ बघण्यासाठी लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. बाय.